केंद्र सरकार देशातील बाजार समित्यांच्या निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासक नेमून समित्यांचा कारभार करण्याचा निर्णय घेत आहे। या निर्णयामुळे बाजार समित्यांमध्ये एकाधिकारशाही निर्माण होणार असून बाजार समित्यांमधील शेतकऱ्यांचे अधिकार संपुष्टात येणार आहेत, अशी भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे। देशातल्या बाजार समित्या या राजकारण्यांच्या अड्ड्या आहेत ही वस्तुस्थिती आहे, मात्र यासाठी शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणत कायमस्वरूपी प्रशासक नेमणूक करणं म्हणजे ढेकून झाले म्हणून घर जाळण्याचा प्रकार असून केंद्रानं हा निर्णय तातडीनं मागे घ्यावा, अन्यथा 26 फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समित्या बंद ठेवून या निर्णयाला विरोध केला जाईल, असा इशारा माजी खासदार शेट्टी यांनी दिलाय। मार्केट कमिट्यांचं अस्तित्व संपवून निवडणुका संपवून पुन्हा एकदा एकाधिकारशाही आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करायला लागलंय। याचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांची ताकद दाखवण्यासाठी 26 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रातल्या बाजार समित्या बंद ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्रातील शेतकरी आपला निषेध नोंदवणार आहेत। केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे। व्यापारी, तस्कर आणि दलाल यांचं हित डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोपही माजी खासदार शेट्टी यांनी केलाय।